शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला कुठलंही पीक असो भाजीपाल्यामध्ये जरी आपण विचार केला, तर टेम्परेचर एक साधारणपणे 38°C ते 41°C पर्यंत तापमान गेलेलं आहे. सध्याच्या कंडिशनला आपला प्लॉट जर आपल्याला वाचवायचा असेल उन्हापासून, तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे की जास्त तापमानामध्ये आपला प्लॉट ट्रेसमध्ये जात असतो, ताणतणावामध्ये जात असतो. तर अशा वेळेला आपण काही उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे की सुरुवातीला जर आपण आपल्या प्लॉटमध्ये जसं की सिलिकॉन आहे, जे पण ट्रिस एलिमेंटचे जे औषधी असतात समजा, त्यांचा आपल्याला वापर करणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेला जरी आपला प्लॉट ट्रेसमधून जर नाही निघाला, तर आपल्या प्लॉटमधील आपल्याला उत्पन्न जे आहे का घट होऊ शकते. त्याचबरोबर आपला प्लॉट लवकरात लवकर खराब होऊ शकतो. कारण की त्याचं प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं, तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे प्लॉट जो असतो ट्रेसमध्ये जात असतो. ट्रेस म्हणजे काय, की पानं जे असतात ते क्लोज झालेली असतात. क्लोज झाल्यामुळे पानांमधील हरितद्रव्य वाढत नसतं. टोमॅटो जो असतो तो क्लोज झालेला असतो. त्याचमुळे जे आहे का पान रुंद होत नसतं आणि जी फुलसंख्या, फळसंख्या लागायला पाहिजे ती पाहिजे अशी लागत नसते. त्याचबरोबर फुलकळीच्या अवस्थेमध्ये जर प्लॉट असला तर परागीभवन जे आपण म्हणतो, तर ते पाहिजे असं प्रॉपरली होत नसतं. त्यामुळे फ्लॉवरिंग, ड्रॉपिंग होत असते. फळांमध्ये चमक, शायनिंग चांगल्या प्रकारे येत नसते. अशा वेळेला जे आहे का आपण आपल्या प्लॉटचं टेम्परेचरमध्ये योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये बरेचसे मॉलिक्यूल जे आहे ते टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतात. तर त्या मॉलिक्यूलचा आपल्याला वापर करणं खूप गरजेचं आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो जरूर करा. धन्यवाद.